नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. पुन्हा एकदा आपण बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. उल्हास नदीने देखील तिची धोक्याची पातळी ही ओलांडलेली असल्याची माहिती आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आपण जर इथे बघत असाल तर या नदी नाल्याचं पाणी जे आहे ते देखील आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतंय. अक्षरशः ही जी काही भिंत आहे त्याच्यावरतून आता पाणी येईल अशी संभावना जी आहे ती व्यक्त केली जाते. पाऊस देखील थांबण्याचं नाव घेत नाहीये. पावसाचा वेग देखील वाढत चाललेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये इथे मासेमारी जी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण सध्या बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग आहे त्याच ठिकाणी आलेलो आहोत आणि तिथले आपण हे दृश्य बघत आहोत. तुमच्या परिसरामध्ये सुद्धा पाणी तुंबलेलं आहे का? तुमच्या परिसरामध्ये सुद्धा काही धोक्याची परिस्थिती आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. चला, इथून जरी आपण बघितलं तर आता थोडा जरी पाऊस असाच वेगाने राहिला तर होऊ शकतं की इथून सुद्धा पाणी या रस्त्यावरती येईल आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो ब्लॉक होताना आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूरचं आता कुठल्या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आपण या लाईव्हच्या माध्यमातून बघणार आहोत. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद. चालू असू द्या. तर आता बदलापूरच्या कुठल्या परिसरांमध्ये पाणी आहे हे आपण थेट लाईव्ह मध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या परिसरात पाणी आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही आता तुमच्या परिसरात येऊ. जर त्या साईडला पाणी असेल तर संपूर्ण बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे पाणी तुंबलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते आता पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता सध्या आपण बदलापूर मध्ये आहोत. बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा जो फिश मार्केट जवळचा भुयारी मार्ग आहे त्याच ठिकाणी. परंतु आता आपण लवकरच बाकीच्या परिसरांमध्ये जे आहे ते जाण्याचा प्रयत्न करूया. चला, आपण आता उल्हास नदीचे अपडेट्स आपण आताच घेतलेले आहे. उल्हास नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे. आता आपण बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे जास्त प्रमाणात पाणी तुंबलंय का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हद्वारे बघू. तुमच्याही परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे का तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण तो परिसर जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वांना आवाज येतोय का तेही सांगत चला. व्हिडिओ कुठून बघतायत तेही नक्की सांगा. आता आपण जाऊया कात्रप परिसरामध्ये. स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाची आत्ताच्या क्षणाची परिस्थिती काय आहे ती आपण आता व्हिडिओद्वारे बघणार आहोत. कात्रप परिसरामध्ये जाऊया आपण आता. प्रचंड प्रमाणात सर्व ठिकाणी पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळतंय आपल्याला. बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा एक आपला भुयारी मार्ग जो आहे तो तर बंद आहे. त्या साईडचा आपला बेलवलीचा भुयारी मार्ग बंद आहे का आम्हाला तेही तुम्ही सांगा. आता इथे पण काल जर आपण बघितलं तर इथे सुद्धा प्रचंड प्रमाणात पाणी होतं. तुमचा परिसर कुठला आहे तिकडे पण पाणी आहे का ते पण सांगा. आपण त्या साईडला सुद्धा येण्याचा प्रयत्न करणार आहोत आता. तर आपण आता सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाची परिस्थिती काय झालेली आहे ती बघणार आहोत. तर वाहतूक कोणी तर नाहीये. तर हा जर आपण बघितला नदी तर तो प्रचंड प्रमाणामध्ये भरलेला आहे. तरी सुद्धा काळजी घ्या. स्वातंत्र्यवीर पुलावरील वाहतूक कोणी कमी झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही या दिशेने तुम्ही प्रवास जो आहे तो करू शकता. उल्हास नदीचे अपडेट म्हणजे उल्हास नदीची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि उल्हास नदी आता झपाट्याने जे आहे उल्हास नदीने पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. काळजी करू नका. तिथले अपडेट्सही आपण लवकरच घेऊया. परंतु आपण आता आढावा घेतो की बदलापूर शहरामध्ये नेमकं कुठे कुठे पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि कुठे कुठे रस्ता ब्लॉक झालाय किंवा नेमकं कोणत्या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे असं आपण आता कात्रप परिसरामध्ये प्रयत्न करूया. नाही, ठीक आहे ना, जाऊया कात्रपला. खालचा देखील नाला जो आहे तो भरलेला असावा. आपण तेही बघूया. तिथे थांबूया. तर आपण आता इथली परिस्थिती बघूया. उड्डाणपुलाच्या खाली आपला फिश मार्केट मार्ग आहे त्याची परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवतो नेमकी कशी झालेली आहे ते. हो, पूर्णपणे हा सुद्धा पॅक झालेला आहे. जे दृश्य आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण बघतोय आपले बदलापूरच्या माध्यमातून. हे बघा, ही आहे इथली परिस्थिती. हे आहे शहरातलं. नाले सफाई चांगल्या पद्धतीने झाली आहे की नाही हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. म्हणजे एवढं प्रचंड प्रमाणामध्ये
हा नाला जो आहे, नदी नाला जो आहे तो वाहून तुंबून वाहतोय, तुडुंब वाहतो आहे. या ठिकाणावरून तुम्ही प्रवास करणे कृपया टाळा. तुम्ही लाईव्ह कुठून बघताय तेही नक्कीच सांगा. तुमच्या परिसरात आम्ही यायचं का? तिकडे किती पाऊस झालेला आहे ते पण तुम्ही सांगत चला. कुठल्या परिसरात यायचं ते. आता आपण कात्रप, तुम्ही कात्रप मध्ये राहतात. हे बघा, हे बघा ते झाडं सुद्धा तुटलेत आणि पांड्या वगैरे सुद्धा या नदी नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहून येत आहेत. चला, हा पूल सुद्धा धोकादायक झालाय. अक्षरशः पूर्ण जेवढा पहिले जिथं हलायचा हा, त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला या पुलावरती आता धोका जो आहे तो वाटायला लागतोय. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुला व्यतिरिक्त एक पर्यायी मार्ग बदलापूरकरांना लवकरात लवकर उपलब्ध द्यावा अशी मागणी बदलापूरकर करतायत. तर बदलापूरकरांनो, आपण आता जाऊया कात्रप परिसरामध्ये. उल्हास नदीचे अपडेट. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि आता सध्या उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते. आपण आता येतोय तुमच्या परिसरामध्ये. तुमचा परिसर जरा कमेंट करून नक्की सांगा कुठला आहे ते, कुठे यायचं ते. कात्रपला जाऊया आपण आता. स्क्रीनवर थोडंसं पाणी येत आहे, त्यामुळे तुम्हाला दिसतंय का संपूर्ण व्यवस्थित स्क्रीन दिसते का नक्की सांगत चला. तुमच्या परिसरात येण्याचा प्रयत्न करतोय आपण आता. कात्रपमध्ये जाऊया. कात्रपमध्ये घोरपडे चौक, कात्रप या परिसरामध्ये सध्या पाण्याची स्थिती कशी आहे बदलापूरकरांनो? नालेसफाई चांगल्या पद्धतीने झाली आहे की नाही बदलापूर शहरामध्ये? नालेसफाई जर चांगली झाली असेल तर आपल्याला ठिकठिकाणी पाणी जे ते बघायला मिळणार नाही. पण जर नालेसफाई झालेली नसेल तर पूर्ण परिसरामध्ये पाणी तुंबलेलं बघायला मिळेल. पण आता कात्रपमध्ये येतोय. तुमच्या कमेंटही मी नक्कीच वाचेल. पण आपण सध्या आता संपूर्ण बदलापूर शहरामध्ये कुठे कुठे पाणी तुंबलेलं आहे, कुठे कुठे पाणी साचलेलं आहे ते बघतोय आपण. आणि हा जो परिसर आहे आपला, इथे सुद्धा पण ठीक आहे. काल खूप जास्त प्रमाणामध्ये इथे सर्व ठिकाणी पाऊस होता. आज जरा तो कमी प्रमाणात झालेला आहे. उल्हास नदीची कोणीही काळजी करू नका. उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, परंतु पूर परिस्थितीची काही शक्यता नाहीये. उगाचच तुम्ही कोणीही अफवांना बळी पडू नका, एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील. अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नका. खूप काही अफवा ज्या आहेत त्या पसरत असतात. अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नका. आपले बदलापूर बघत राहा. जे काही अपडेट्स असतील आम्ही तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत. आता आपण जाऊया कात्रप परिसरामध्ये. असं सांगितलं जात आहे की कात्रपमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाणी तुंबलेलं आहे. असं म्हणजे याच्यातून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला कुठे जायचं आहे शॉपिंगसाठी वगैरे, तर त्या परिसरात किती पाणी तुंबलंय ते. कात्रपमध्ये आपण बघूया. कात्रप परिसरात तुम्ही राहतात का? आपण कालपासून या साईडला आलो नाही, परंतु आपण खूप व्हिडिओज प्रदर्शित केले होते आणि ज्याच्यामध्ये आपण बघितलं की संपूर्ण घोरपडे चौक, कात्रप या पूर्ण परिसरांमध्ये पाणीच पाणी होतं. राऊत चौकमध्ये पाणी आहे का नाही यावेळेस? राऊत चौकाची परिस्थिती कशी आहे? आवाज येतोय ना सर्वांना माझा? सांगत चला. कारण इकडे खूप कमी प्रमाणात पाणी आहे का? फूडलँड्स वगैरे त्या साईडला बघूया आपण. तिकडे पाणी आहे बघा, त्या साईडला पाणी आहे. तिथे जाऊया आणि नंतर मग आपण राऊत चौकात जायचं का? आपण राऊत चौकला जाऊया बदलापूरकरांना आणि तिथे बघूया किती पाणी आहे ते. वन वे चालू आहे फक्त. ते कोण आहेत काम करणारे? ते काय काम करतायत काय माहिती. मला नाही वाटत इकडून आपली टू व्हीलर जाणार आहे. आपण इकडून जाऊ शकतच नाही. जाऊया. इकडून कुठून रस्ता आहे, पण इकडून गेलं तुम्ही पाणी नाही आपल्याला. आपला कात्रपचा परिसर, इथे प्रचंड प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रचंड पाणी आहे इथे. म्हणजे अक्षरशः आता मी या पाण्यात उभी राहते. आपण बघू की पाणी किती आहे ते. हा, रील घेऊ. बदलापूरची कात्रप परिसरातली परिस्थिती सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत. आपले बदलापूरवरती लाईव्ह बघत आहोत. आपण सकाळपासून उल्हास नदीचे संपूर्ण अपडेट्स बघितलेले आहेत आणि हा
असा पहिलाच वर्ष असावं असं बदलापूरकरांचं म्हणणं आहे की ज्या वर्षी एवढ्या जास्त प्रमाणात पाणी इथे तुंबलेलं आहे. यापूर्वी सुद्धा होतं, परंतु आता या वर्षी जरा जास्तच पाणी जे आहे ते बघायला मिळत आहे बदलापूरकरांना. तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत का? तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात? तुम्ही सुद्धा कात्रप परिसरात राहतात का? किती वर्षांपासून तुम्ही कात्रप परिसरामध्ये राहतात आणि असं दृश्य तुम्ही यापूर्वीही कधी अनुभवलं आहे का? ठीक आहे, कसं ना कसं ना छत्री घेणं छत्री घेणं ही छत्री घेणं छत्री. तर सध्या आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आलेलो आहोत आणि याच ठिकाणी कात्रप या परिसरामध्ये आपण बघतो की प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते रस्त्यावरती तुंबलेलं पाहायला मिळतंय. अक्षरशः म्हणजे आता या पाण्यात जर मी गेली तर बहुतेक पुढे जर गेलो आपण तर इथपर्यंत आपल्याला पाणी जे आहे ते तुंबलेलं पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये जर कुठे जास्त पाणी तुंबलेलं असेल तर कृपा करून घरातून बाहेर पडू नका. होऊ शकतं त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये करंट वगैरे सुद्धा उतरू शकतं. अनेक वेळेला साप असतात, विंचू असतात, त्यामुळे काळजी घ्या. आपण सध्या कात्रप या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्याला पाणी जे आहे ते वाढत चाललेलं पाहायला मिळतंय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. धन्यवाद. तर लाईव्ह मध्ये तुम्ही सगळे कनेक्टेड आहात. कशाची दादा? मँगोची ना. पाऊस बघा ना झालं की एवढं झालं की आपण नक्की करूया पावसाचं. बरं बॅनर पाठवा मला, मी करते ठीक आहे चालेल. पनवेल हायवेच्या परिसरामध्ये आपण जाणार. पनवेल हायवेच्या परिसराचे काय अपडेट्स आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह घेणार आहोत. बघा, ही कुठली गाडी आहे? थार आहे का? थार आहे का ती? तुम्ही सांगा जरा कमेंट करून कुठली गाडी आहे. काय एकदम माहोल करतायत ते एवढ्या पावसात, पण एक नंबर गेले गाडी. तिकडून संपूर्ण रस्ता ब्लॉक झालाय, हा बंद झालाय हा रस्ता कात्रपचा. आपला कात्रप घोरपडी चौक पण बंद झालाय. मग वन वेने जावं लागेल. चला नाही, चला इकडून चला पनवेल हायवेला जाऊया आपण आता. राऊत चौक, मग तिकडून फिरून जावं लागेल. हा ठीक आहे, चला आपण राऊत चौकची परिस्थिती बघू. मॅट्रिक्स हॉस्पिटल जवळची काय परिस्थिती आहे ते, आणि त्यानंतर मग आपण पनवेल हायवेची परिस्थिती बघणार आहोत. फोर व्हीलर उठू का? तुमच्या कमेंट थोडेसे डिसेबल झाले आहेत, त्यामुळे मी बघू शकत नाहीये. प्रयत्न करते बघण्याचा. ते फोर व्हीलर जर तुम्ही चालवत असाल तर कृपा करून व्यवस्थित चालवा. कारण आत्ता कालचा एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. एका पोलीसवाल्यांच्या पायावरून जे आहे ना, एका फोर व्हीलरनी म्हणजे गाडी चालवली, पूर्ण अक्षरशः चाक जे आहे त्यांच्या पायावरून गेलं. त्यांचं म्हणणं होतं की पावसाच्या पाण्यात त्यांना ते दिसलं नाही, असं अंधार होता म्हणून. पण ह्या पावसात जर एखाद्याला लागलं तर खूप त्रास होतो. आणि आपल्याकडे फोर व्हीलर आहे, आपण मध्ये बसलोय, म्हणून कशाही पद्धतीने गाडी चालवू नका. अग्निशमन दल जे आहे ते आपल्याला सज्ज झालेला मिळत आहेत. ते ठिकठिकाणी फिरत आहेत. कुठे काही पाणी का, कुठे झाडाच्या फांद्या वगैरे पडल्या आहेत का ते बघत आहेत. आणि तसं काही असेल तर राऊत चौकामध्ये जातो. राऊत चौक ठिकाणी आता जातो आहे. राऊत चौकात आणि त्यानंतर आपण तिथून पुढे जाऊया. पुढे
म्हणजे आपल्या पनवेल हायवेला. हा काय म्हणजे काळी काच, गाड्यांची काळी काच, गाड्यांची काळी काच. तर मग आम्ही व्हिडिओ करणार. 200 लाईव्ह आहे दर्शकांनो तुम्ही. तर तुम्हाला आपण बदलापूर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला बदलापूरचा सगळ्यात जास्त विकास कुठे झालेला आवडला ते आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतंय बदलापूरमध्ये विकासच्या वर्षी कुठे झालेला आहे जरा कमेंट करून सांगा. बदलापूर मधला सगळ्यात जास्त विकास कुठे झालेला आहे ते पण सांगा. उल्हास नदीचे अपडेट्स. उल्हास नदीने धोका पातळी ओलांडलेली आहे अशी माहिती मिळाली आपल्याला, त्यामुळे काळजी करू नका. यापुढचे जे काही अपडेट्स आहेत ते आपण घेतोय सध्या. तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात? राऊत चौकात जातोय आपण, राऊत चौक, आणि त्यानंतर आपण पनवेल हायवेला जाऊया. पनवेल हायवे. तुम्हाला तुमचा परिसर बघायला आवडेल का लाईव्हद्वारे? ओके, तुम्ही कमेंट करतायत का? मोहन तुलसी विहार, मोहन तुलसी विहार. शनीनगर मी आत्ताच दाखवून आली. शनीनगर आपण आत्ता बघितलं. नदीची कंडिशन सांगितली. बापरे, इकडे काय चाललंय? लहान मुलं तर इकडे आनंद घेत आहेत. चला त्यांच्याशी संवाद साधूया आपण. हा, इथे थांबवल्या. तिकडे थांबवण्याच्या तुम्ही गाडी त्या साईडने येणार ना? कधी चालेल? नाही, गाडी नाही जाणार. आपल्याला जाऊ आणतात तुम्ही गाडी घेऊन येत आहे. मग कसं जायचं आपण? परत एवढा टाइम घेऊन जाणार? डायरेक्ट पनवेल जाऊ ना इथून? हा या, येईल ना गाडी? येईल ना? जाईल का? ठीक आहे, असू द्या, आपण तिकडून जाऊया. तिकडून जाऊ, असू द्या. तर आपण आता सध्या बघतोय की हा रस्ता जो आहे तो बंद करतायत, पण ही लहान मुलं मस्तपैकी मजा करतायत इथं एवढ्या पावसामध्ये सुद्धा. नको, खूप खूप पाणी आहे, खूप जास्त पाणी आहे इकडे राऊत चौकामध्ये. खूप जास्त म्हटलं तरी चालेल, थंड पाणी आहे. म्हणजे अर्धे आता पूर्ण, अर्धे पायाचे पंजे तर पूर्ण बुडालेत. तिकडे जायचं का? मला हेल्मेट काढू द्या ना. हेल्मेट हां, तिथे ठेवतो. असू द्या, असू द्या. तिथे ठेवतो ना. हो, असू द्या. तर आपण सध्या बघतोय आणि याच्यामध्ये ना अनेक जण, आमची सुद्धा खूप जण मदत करतायत. खूप जण म्हणजे आता 3री-4थी ठिकाण असेल की जिथे त्यांनी आम्हाला कॉफी आणि चहा पाजली आहे म्हणजे. तर खूप छान वाटतं. इकडे गटर असेल का? आणि गटरच पडली तर ते आपलं व्हिडिओ होऊन जाईल. मागच्या वर्षी झाला होता तसा. त्यांचे बोलायचंय मला. रिक्षा आली आमची. हो, तुमची रिक्षा आली. जात आहोत पुढे. हा, घेऊया. गटर आहे तिकडे. हा ना, इथे इथे ना, याच्याशी बोलतोय ना आपण. कसं इथलं पाणी? किती पाणी होतं आता? भरपूर पाणी होतं. हा, आता थोडस तिकडे आम्ही सगळं हे लावून घेतलंय. लोकांच्या हेल्पीसाठी सगळं केलं आम्ही. आता ओके. तिथं खड्डा होता खूप मोठा, हा, तर आता आम्ही हे लावलंय म्हणजे इथून लोक जातील. तुम्ही
बचाव कार्य करत आहात का? हो हो मदत करताय अग्निशमन दलाची? हो, सगळ्यांची मदत करतोय. सगळ्यांची मदत करताय. किती वाजेपासून आहात सकाळी आमचे इथे? आजोबांनी सांगितलंय का मदत करायला. आमचे आजोबा प्रवीण भाऊ राऊत हा, यांनी सांगितलं का इथं सगळ्यांची हेल्प करा, हा. त्याच्यामुळे आम्ही सगळे हेल्प करायला आलो. इकडे कुठे गटर वगैरे आहे का? म्हणजे एखादा पडू वगैरे शकतो? नाही नाही, आता काय नाही. जेवढं होतं आम्ही सगळं केलंय. सगळं केलंय ना? हो. काय सांगाल बरं? तुझं नाव काय रे? विहांग सागर राऊत. विहान राऊत. तू पण इथे बचाव कार्यात मदत करतोय? हा. बरं झालं का शाळेला सुट्टी मिळाली? हा. तू कितवीला जातोस? तिसरीला. तिसरीला. तू कितीला जातोस? 7वी. तुम्ही सकाळपासून इथेच आहात का सर्व? सकाळपासून थोडंसं पाणी आता वाढत चाललंय ना. वाढत चाललंय ना? हो, वाढत अजून कोणाच्या घरात वगैरे पाणी गेलंय का? नाही नाही, घरात बिरत नाही. इकडे घरात नाही जाऊ. कौतुक तुमचं हा, असंच काम करत राहा. चैतन्य विद्यालय शाळा आहे ना, त्या अर्धी डुबून जाते. निघून जाते. हा, नगरसेवक बनायचंय का तुम्हाला? हा. हा. तर आपण बघतोय की मागून गाड्या जात आहेत आणि मी बघा किती भिजली. आधी बघा तुम्ही, म्हणजे मी आता एवढं पाण्यात आहे, एवढ्या पाण्यात. तर हे परिस्थिती आपण बघतोय. राऊत चौकातली ही परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये काही दिवसांनी आपल्याला अजून पाणी वाढ होईल असं सांगितलं जात आहे. जर नदीचं पाणी जर थांबलं नाही, नदी तर पाणी घेत नाही आता, कारण फुल झालेली आहे आणि उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे उल्हास नदीत पाणी घेत नाही आणि पर्यायी सगळ्याच ठिकाणी पाणी जे ते तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या मोठ्या ज्या गाड्या असतील, टँकर्स असतील, तर कृपा करून येऊ नका या साईडनी. पुढे बघा, पुढे पुढे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर. चला आता पुढे जाऊया पनवेल हायवे. उभे राहा इथे फक्त. हा, इथे. हा, चालेल. राऊत चौकात आपण आता आलेलो आहोत आणि इथे सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते तुंबलेलं आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे पाणी भरलंय आणि जिथे जिथे खड्डे आहेत ना, तिथे तिथे हे लहान मुलं बचाव कार्य करताय आणि या सगळ्या खड्ड्यांमध्ये त्यांनी इथे दगड वगैरे, ब्लॉक्स वगैरे आणि झाडाच्या फांद्या टाकलेल्या आहेत. कृपा करून घरातून बाहेर निघू नका. संपूर्ण बदलापूरमध्ये आता आपल्याला पाणीच पाणी पाहायला मिळते. पण शाळेला सुट्टी आहे आणि मुलं इथं अशा पद्धतीने सुद्धा एन्जॉय करताय. त्यांचं तर काही जणांचं म्हणणं आहे की त्यांना मोठं होऊन अग्निशामक दलामध्ये जायचंय, कोणी बोलतंय आम्हाला नगरसेवक बनायचंय, सेवा करायची आहे. तुम्हाला नेमकं काय करायचंय नक्की सांगा. धन्यवाद. चला आपण आता पुढे जाऊया. माऊली चौकात जाऊया आपण आता. माऊली चौकात पण पाणी आहे का? बदलापूरकरांना तुम्ही लाईव्ह बघत आहात का? नक्कीच सांगा. माऊली चौकात यायचं का आम्ही? तिकडे पाणी आहे का? कुठे पाणी तुंबलेलं आहे? हा, नाही, नंतर लाईव्ह आहे. धन्यवाद. चहा कॉफी सगळेजण ऑफर करताय त्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमचे आभारी आहोत. असे सहकार्य असू द्या. आपले बदलापूर बघत राहा सर्वांनी आणि नक्की या. आणि राऊत चौकमध्ये आल्यावरती इथे येऊन तुम्ही चहा पाणी नक्की प्या. भेटूया आपण नक्कीच आता. थँक्यू. नंतर येते. लाईव्ह आहे. लाईव्ह चालू आहे. येईल नंतर. चला, थँक्यू. जे काही डिलिव्हरी पार्टनर आहे, डिलिव्हरी बॉय आहेत त्यांचं, ते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काम करताना पाहायला मिळतात. चला जाऊया माऊली चौक. पाणी आहे राऊत चौकामध्ये सुद्धा तुंबलेलं. काय अवस्था झाली आहे बदलापूरची खरोखर.
बदलापूरकरांना काय होत असेल असं एवढी अवस्था बदलापूरची. पाणी दिवसांदिवस वाढत चाललंय. तर आपण आता सध्या आपण जाऊया आता पनवेल हायवे आणि आपला पावडी. मोठ्या मोठ्या गाड्या वगैरे जेव्हा तुम्ही घेऊन निघतात बाहेर तेव्हा काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची. बंद करू. माऊली चौक जायचंय का आपल्याला आता. माऊली चौकात पाणी तुंबलंय का. बदलापूरकरांना येऊ की नाही तिकडे त्या साईडला पाणी आहे का. मग नंतर आपण पनवेल हायवे जाऊया असं. ओके आपण जातोय आता माऊली चौकात. हा जो काही नाला आहे ना याच्यावरती पण काहीतरी सुरक्षा जाळी बॅरिगेड्स वगैरे बसवल्या पाहिजेत. हा एकदम ओपन आहे आणि रात्री दिसतही नाही. खूप कचरा पडला इकडे. नगर परिषदेला विनंती करूया की हे सर्व काही कामं आहेत ना ती तत्काळ झाली तर खूप बरं होईल. की यानंतर जाऊया आपण विकास नदीवरती. सकाळीच अपडेट घेतले आपण उल्हास नदीचे. त्यामुळे आपण आता पोहोचलो आहे माऊली चौक. चला माऊली चौक तुम्हाला सगळ्यांना कमेंट करत राहा. खूप खड्डे अजूनही हे खड्डे काही बुजत नाहीये. खड्डे खरं तर बुजायला पाहिजे होते.